खटाव तालुक्यातील मायणी हे गाव. मायणी गावामध्ये एक यशवंत बाबा नावांचे सुंदर असे बाईबापू साधू संत महात्मे होऊन गेले. मायनीमध्ये असलेला ग्राम दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि कुळ दैवत ज्योतिबा. सुंदर असं बाईबापू यांचं दर्शन घ्यावं. गेलोजी माने पाटील बाईबापू आपल्या सुंदर कार्यामध्ये कार्यरत होते. गरीब कुटुंब, सर्वसामान्य कुटुंब, तुमच्या सारखे भक्तजन होते. महाराज, अशा व्यक्तीला वाटावं की आम्हाला देव मिळावा. वडिलांबद्दल काय सांगावं? अरे मुलगा सुंदर कार्य करावा. मायबापू त्याची निर्मिती आमच्या कुळ आणि परंपरेपासून असते. एखाद्याच्या घरामध्ये परमार्थ करणारा मुलगा किंवा मुलगी मायबापू जन्माला येते. आम्हाला वाटतं काय महत्त्वाचे आई वडिलाचं. महाराज, ते महत्त्वाचे फक्त आई वडिलाचं नाही, त्यांच्या कुळाचे अनेक अनंत उपकार असतात. त्यावेळी महाराज अशा कुटुंबामध्ये परमार्थ आणि भगवंताचं भजन करणारा असा अवलिया योगी सुद्धा महाराज जन्माला येऊ शकतो. त्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं सुंदर असं मायबापू पाय असणारं असं हे कुटुंब. पोटी एक मुलगा असावा, त्याचं नाव नावजी असावं. अरे नावजी नावाचा हा मुलगा शरीराने बलदंड असावा, बुद्धीने सुद्धा मायबापू हुशार असावा, क्रियाकर्मामध्ये सुद्धा छान असावा, शेती करावी, कष्ट करावे, वडिलांची जबाबदारी मनाने आपणहून आपल्यावरती घेणारा असा नावजी नावाचा मुलगा मायबापू त्यांच्या पोटी होता. आता नावजी मोठा झालेला होता. अरे नावजीला नुसतं सांगितलं ना तर सुंदर असं कार्य करायला मायबापू वडिलांची आज्ञा ही शिरोधार्य म्हणून कार्य करणारा असा हा मुलगा. आणि या नावजीला आता योग्य ते कार्य करण्याकरता हा मुलगा कुठेतरी बाहेर जाऊ नये. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा हा छानरित्या काम करत राहावा, मुलाला वाईट मार्गाला जाऊ नये. त्याच्यापैकी आमचे सुद्धा आई वडील आहेत महाराज. प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझ्या मुलानं मोठं नाव करावं आणि आपल्या आई वडिलांचा उद्धार करावा, कुळाचा उद्धार करावा. अरे या नावजीचा आता कुठेतरी पाय वाकडा पडू नये याच्याकरता एक उपाय आहे की आता नावजीचं लग्न लावून दिलं पाहिजे. कारण आई वडिलांकडे हा एक मोठा उपाय असतो. पोरानं वाकडा पाय टाकू नये, पोरगं लाईन मध्ये चालावं याच्याकरता सुंदर एक सूत्र आई वडिलांकडे असतं, पोराचं लग्न लावून देणं. वडिलांनी निर्णय घेतला नावजीचं लग्न लावून द्यावं. अहो खटाव तालुक्यातील